काय पक्ष वाढायला हो? काय होती जिल्ह्यामध्ये परिस्थिती? किती आमदार होते शिवसेनेचे? काय केलं तुम्ही? सर्व फक्त सेटिंग करत राहिला तिकडे तुम्ही. याला फोड त्याला फोड, हे कर ते कर. कुठला पक्ष असा सोडलाय त्यांनी सांगा मला? मनसे फोडली त्यांनी, काँग्रेसची लोक फोडली, राष्ट्रवादीची लोक फोडली. आज कशा पद्धतीने ठाणे जिल्हा जो दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता, शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आज काय झाले परिस्थिती सांगा मला? कशा पद्धतीने काम करता? आणि तुम्ही तर तेव्हा मंत्री होतात ना, तुम्हाला कुणी रोखलं होतं? धर्मवीरांचं नाम घेतात, धर्मवीर दिघे साहेबांचं ऑफिस तुम्ही ताब्यात घेऊन तिकडे स्वतःचं नाव लावलेलं आहे. लाज तरी वाटते का तुम्हाला? दिघे साहेबांचं ऑफिसला दिघे साहेबांनी कधी नाव नव्हतं दिलं होतं, आनंद आश्रम म्हणून नाव होतं, ते तुम्ही काढून स्वतःचं नाव लिहिलं. ते आनंद आश्रमामध्ये स्वतःचा फोटो लावून लावला होता, बोंबावून केली, एका हातात बदलून टाकला. अरे दिघे साहेबांची सर तुम्हाला येणार आहे का? दाढी वाढवली, ऍक्टिंग केली का होतं का? अरे दिघे साहेबांनी एवढा मोठा उत्सव केले, स्वतःचा बोर्ड कधीच लावला नाही. तुम्ही फक्त तुमच्या नावाकरता, तुमच्या ह्याच्याकरता तुम्ही काम करता. तुम्हाला मदत केलेली आहे. तुम्हाला पहिला आमदारकी तिकीट कोणाच्यामुळे मिळालं सांगावं तरी, हिंमत असेल तर. राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचं तिकीट मिळाला. आणि एकटा एकनाथ शिंदे काय करू शकतो? तेव्हा राजन विचारे पण तुमच्याबरोबर होता, हे लक्षात ठेवून द्या.